तुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. डिजिटल लॉक तुमच्या इथे इन्स्टॉल केलेलं आहे. याचं पासवर्ड कसं सेट करणे, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट कसं ॲड करणे आणि RFID कसं ॲड करणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुमचा जो बाय डिफॉल्ट पासवर्ड आहे तो तुमचा फ्लॅट नंबर आणि 000 असा आहे. ओके. सगळ्यात आधी आपण बघूया की तुमचा लॉक रिसेट कसं करायचा. एकदा तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून एंटर केल्यावर बॅक साईडने तुम्हाला हा पॅनल काढायचा आहे. इथे तुम्हाला 2 होल दिसतात आहे. तर खालचा जो होल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने 5 सेकंद प्रेस करून ठेवायचं आहे. तिथे प्रॉम्प्ट पण येतो. डबल बीपचा आवाज येईल. सक्सेसफुली. त्याच्यानंतर हा तुमचा लॉक जो आता हा रिसेट झालेला आहे. सगळ्यात पहिले याला तुम्हाला मेन तुमचा ऍडमिन पासवर्ड म्हणजे मेन पासवर्ड तुम्हाला याच्यात टाकायचा आहे. त्यासाठी कुठल्याही मेनू मध्ये जाण्याकरिता तुम्हाला स्टार आणि हॅश दाबणं गरजेचं आहे. पहिला ऑप्शन आलाय तुम्हाला ऍड ऍडमिन. मग तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे 4 अंकी, 3 अंकी, 5 अंकी, 6 अंकी तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. आता तुम्ही 1 2 3 6 5 4 असा सेट केलेला आहे. त्याच्यानंतर हॅश प्रेस करायचा आहे. परत तो पासवर्ड टाकायचा आहे. हॅश. त्याच्यानंतर तुम्हाला परत प्रॉम्प्ट येईल. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ऍड युजर. त्याच्यामध्ये फर्स्ट दाबायचं. ऍड युजर मध्ये गेलं तुमचा फिंगरप्रिंट. एंटर अगेन. एंटर अगेन. एंटर अगेन. पाच वेळा तुमचा फिंगरप्रिंट तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 RFID कार्ड तुमच्या सोबत आलेले आहेत. परत युजर ऍड करायचा ऑप्शन येईल. फक्त इथे टच करायचं आहे. ऍड झालेला आहे. परत तुम्हाला तुमचा पासवर्ड जो फिंगरप्रिंट आहे तो सेव्ह झालेला आहे. तर परत स्टार दाबून तुम्हाला एक्झिट करायचं आहे. ओके. आता हा लॉक केलेला आहे मी. हा अनलॉक होत नाहीये. झालं. तुमचा ट्रेडिशनल वे तसंच आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी बॅटरी लो झाली असेल किंवा तुम्ही बाहेर गावी आहे बरेच दिवस झाले, त्याच्यानंतर समजा तुमचं लॉक ऑपरेट होत नाही तर तुम्ही इथे तुमची की एंटर करून कीनी सुद्धा हा लॉक उघडू शकता. 2 कीज तुम्हाला याच्यासोबत देण्यात आलेल्या आहे. सोबतच टाईप सी इथे चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. इमर्जन्सीमध्ये पॉवर बँकनी तुम्ही त्याला करंट देऊन जे आहे लॉक ओपन करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त अल्कलाईन बॅटरीज वापरायच्या आहे. नॉर्मल बॅटरी याच्यामध्ये वापरायच्या नाहीयेत. आता इथे आम्ही एव्हरीडे अल्टिमा वापरलेली आहे. तुमचा पासवर्ड टाकल्यावर हॅश दाबणं गरजेचं आहे. थँक्यू.